नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती। आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रामध्ये कांद्याला कोणत्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव मिळत आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी। कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 7,850 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 845 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 779 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 700 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1150 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 18,301 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 900 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1550 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे 313 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 1000 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो येवला। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 10,000 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 250 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 1671 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1425 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 369 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 2100 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो लासलगाव। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 13,200 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 700 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1625 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 14,000 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 400 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 1872 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 15,895 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 500 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1250 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 6,175 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1550 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे नाशिक। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 3,400 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 600 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 1900 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1650 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत। या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे 17,000 क्विंटलची। तर कमीत कमी दर गेलेला आहे 400 रुपये प्रति क्विंटल, जास्तीत जास्त दर गेलेला आहे 2160 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी बंधूंनो, हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी। कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।